पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट मित्रांनो, हा लॉंग फॉर्म जरी आपल्यासाठी अपरिचित असला तरीसुद्धा याच्या शॉर्ट फॉर्मशी आपण सर्वजण परिचित आहात. हा मित्रांनो, हा जो लॉंग फॉर्म आहे तो आपल्या सर्वांच्या परिचित असणाऱ्या PDF या फाईलचा आहे. PDF म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. मित्रांनो, आजकाल आपण व्हॉट्सॲप व इतर ठिकाणी अशा प्रकारच्या फाईल्स पाहतो. जर आपल्याजवळ असणारी वर्ड व एक्सेल फाईल आपल्याला PDF बनवता आली तर निश्चितच हा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. आपल्याला काही मिनिटांमध्ये आपल्याजवळ असणाऱ्या या फाईल PDF करता येईल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे आणि आपण पाहत आहात टेक्नॉलॉजीशी संबंधित यूट्यूब चॅनल संदीप वाघमोरे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्या अगोदर जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व घंटीच्या चिन्हावर क्लिक करा. म्हणजेच या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास नोटिफिकेशनद्वारे सहज मिळेल. मित्रांनो, PDF फाईल कन्वर्ट करायच्या दोन पद्धती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी पहिली पद्धत सांगतो. आपल्याला जी फाईल PDF कन्वर्ट करायची आहे ती फाईल सर्वप्रथम ओपन करा. उदाहरणार्थ या ठिकाणी मी माय फाईल नावाची एक वर्ड फाईल ओपन करतो. ही फाईलमध्ये असणारा मजकूर मला आता PDF करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी फाईल या मेनूवर जाणार. त्यानंतर सेव्ह ॲज याच्यावर आपण क्लिक करणार. सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये असणाऱ्या कोणत्या फोल्डरमध्ये आपल्याला ही फाईल सेव्ह करायची आहे ते फोल्डर निवडायचे. त्यानंतर इथे सेव्ह ॲज टाईपमध्ये आपल्याला त्याचा टाईप PDF करायचा आहे. हा PDF केल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचे. जसं आपण सेव्ह या बटनावर क्लिक करू, आपली फाईल अगदी काही सेकंदामध्ये PDF कन्वर्ट झालेली आपणास दिसेल व ती आपल्या समोर येईल. सेम अशाच पद्धतीने आपण आपल्याजवळ असणारी एक्सेल फाईल ओपन करायची आहे. एक्सेल फाईल ओपन केल्यानंतर आपण पुन्हा फाईल या मेनूमध्ये जाणार आहोत. फाईल मेनूमधील सेव्ह ॲज या बटनावर क्लिक करणार आहोत. त्यानंतर ज्या फोल्डरमध्ये आपल्याला सेव्ह करायची ते फोल्डर निवडायचे. सेव्ह ॲज टाईप यामध्ये आपण PDF हा टाईप निवडणार आहोत. त्यानंतर आपण सेव्ह हे बटन दाबणार. पुन्हा आपल्यासमोर आपण तयार केलेली एक्सेल फाईल PDF स्वरूपात आपल्यासमोर येईल. तर अशा प्रकारे ही जी आपण पहिली पद्धत पाहिली ती जे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे 2013 हे व्हर्जन वापरत आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. परंतु ज्यांच्याकडे जुनी मायक्रोसॉफ्टचं व्हर्जन आहे त्यांच्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यावे लागेल. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे डू PDF. मित्रांनो, हे डू PDF फाईल नावाचे सॉफ्टवेअर आपल्याला www.dopdf.com/download.php या वेबसाईटवरून फ्रीमध्ये आपणास मिळेल. हे सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर आपण आपल्याजवळ असणाऱ्या वर्ड व एक्सेल फाईल अगदी सहजरित्या PDF कन्वर्ट करू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्याजवळ असणारी वर्ड फाईल ओपन करायची आहे. त्यामध्ये फाईल या मेनूमध्ये जायचं आहे. आता सेव्ह ॲजवर न जाता प्रिंट या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे. तर ज्या वेळेस आपल्याकडे प्रिंटर कनेक्टेड नसेल किंवा जरी प्रिंटर कनेक्टेड असेल तरीसुद्धा या प्रिंटर या ऑप्शनमध्ये डू PDF नावाचं जे आपण मगाशी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं त्या सॉफ्टवेअरचं आपल्या या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचे. बस हे नाव सिलेक्ट केल्यानंतर आपण प्रिंट या बटनावर क्लिक करणार आहोत. ज्या वेळेस आपण PDFच्या या सॉफ्टवेअरमधून प्रिंट या बटनावर क्लिक करू त्यावेळेस आपल्याला ती फाईल कुठे सेव्ह करायची आहे, डॉक्युमेंट्समध्ये माय फाईल नावाची ही PDF फाईल तयार होणार आहे. तर आपण ओके हे बटन प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार झालेली PDF फाईल तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुद्धा ही PDF फाईल तयार होते. अशाच प्रकारची पद्धत आपण एक्सेलसाठी सुद्धा वापरून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण PDF फाईल तयार करू शकतो. निश्चितच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याजवळ असणाऱ्या वर्ड व एक्सेल फाईल PDF करण्याच्या दोन्ही पद्धती समजल्या असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल या व्हिडिओखाली असणाऱ्या
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला लाईक व शेअर केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन टेक्नॉलॉजिकल व्हिडिओसोबत.